अवघड जाते. उदाहरणार्थ अशी संख्या दिली मी 500 वजा 388. आता ही 3 अंकी वजाबाकी आहे. आता शून्यातून 8 काढता येत नाही, या शून्यातून 8 काढता येत नाही. मग तुम्ही काय करता? आपली पद्धत काय आहे? हा शून्यातून 8 जात नाही म्हणून या 5 इथं उसना घ्यायचा, नंतर इथून पुन्हा इथे एक उसना घ्यायचा, नंतर तिथे काटायचे आणि वर ज्या संख्येने उसना घेऊन तेव्हा ती वजाबाकी करायची आणि गणित काढायची. बरं, हे 2 अंकी. आता एक 3 अंकी, आता 4 अंकी घेतला. 9000 वजा 377. आता पुन्हा पहा, तुम्हाला 1 2 3 शून्य काढावे लागतात. 3 शून्य काढावे लागतात, नंतर ती वजाबाकी करता येईल. थोडं तुम्हाला गोंधळाचं काम आहे. एक सोपी ट्रिक सांगतो, सोपी पद्धत सांगतो, परंतु पेपर मध्ये लिहिताना हीच पद्धत लिहायची. ती फक्त तुम्हाला समजण्यासाठी आणि एक मनोरंजक पद्धत आहे म्हणून ती तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ पहा, आता हे 500 वजा 388. काय गणित आहे पहिलं? 500 वजा 388. आता सोपी पद्धत कशी? 500 मधून 1 कमी करायचा. 500 मधून 1 गेला 499. 499. मग हे लिहिले आपण 499 वजा. आता याच्यातून 1 कमी केला, मग यातूनही आपल्याला 1 कमी करायचा. 388 मधून 1 कमी केला, किती राहतात? 387. 387. आता गणित पहा कसं तयार झालं. वर सर्व मोठ्या संख्या आल्या, खाली सर्व लहान संख्या आल्या. 9 मधून 7 गेले, किती राहतात? बरोबर 2. 9 मधून 8 गेले, किती राहतात? 1. बरोबर. 4 मधून 3 गेले, किती राहतात? 1. बरोबर. उत्तर आलं 112. म्हणजे हे झालं येथे 112 उत्तर. काय काढला का? उसने घेतले का कुठं? नाही. आता इथे पहा, वरची संख्या आहे 9000. किती आहे? 9000 वजा 3877. आता 9000 मधून 1 कमी करायचा. 1 कमी केला म्हणजे 8000. 1 कमी केला म्हणजे 8000वर संख्या येईल ना. 9000च्या 8000वर येईल. 8999. मग ती संख्या इथे लिहायची 8999. याच्यातून 1 कमी केल्यावर ही संख्या आली. वजा आता याच्यातून एक संख्या कमी करायची. 3877. तर 3800 किती राहील? मग इथं 76. राईट. 3876. आता वर आले सर्व मोठे अंक, खाली आले सर्व लहान अंक. इकडे लक्ष द्या. आता 9 मधून 6 गेले, सांगा उत्तर? 3. बरोबर आहे. 9 मधून 7 गेले, बरोबर आहे 2. नंतर 9 मधून 8 गेले, 1. बरोबर. 8 मधून 3 गेले, 5. व्हेरी गुड, शाबास. हे झालं याचं उत्तर 5123. लिहिले ते 5123. 5 कुठं काय साईड केली? उसने घेतले, वर मोठ्या संख्या आल्या. किती सोबत गेले? मजेशीर वाटलं का नाही?